आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलेलं आहे। अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून यातून सत्य बाहेर येईल असं त्यांनी म्हटलंय। तर डीजीसीए आणि एएआयबी टीम अपघाताच्या ठिकाणी तात्काळ पोहोचून चौकशी प्रक्रिया केली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। लवकरच याचा अहवाल येईल असं मोहोळ यांनी सांगितलं। ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये शंका आहे ठीक आहे, ते त्यांची भावना म्हणून व्यक्त होत असतील, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल की तात्काळ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली आणि त्यानंतर लगेचच डीजीसीए असेल, एआयबीच्या आमची पथकं त्या ठिकाणी पोहोचली। आज एआयबीच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे। आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल आणि म्हणून जी प्राथमिक ज्या तात्काळ जी त्या ठिकाणी एक प्रक्रिया करायला हवी होती ती सगळी प्रक्रिया झाली आणि मला असं वाटतं की त्याची चौकशी चालू आहे, त्याचा अहवालही येईल आणि मला असं वाटतं सगळ्याला त्याच्यावरती उत्तर मिळेल।